नमस्कार, आपलं खानापूरमध्ये सर्वांचे स्वागत। पोलीस निरीक्षक मंजुनाथ नाईक यांच्यावरील निलंबन मागे घ्यावेत, नागरिकांचे तहसीलदारांना निवेदन। खानापूर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नाईक यांचे तात्काळ निलंबन मागे घ्यावेत, यासाठी खानापूर तालुक्यातील नागरिक, युवा वर्ग व विविध संघटनेचे तसेच विविध पक्षाचे पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली खानापूरच्या तहसीलदारामार्फत राज्याचे गृहमंत्री व उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक यांना पाठविण्यासाठी निवेदन देण्यात आले। निवेदनाचा स्वीकार ग्रेड 2 तहसीलदार राकेश बुवा यांनी केला। या निवेदनात म्हटले आहे की सदर प्रकरण हिरेबागेवाडी पोलीस स्थानकाअंतर्गत असल्याने फक्त सुरक्षेसाठी खानापूर पोलीस स्थानकात आणण्यात आले होते। यावेळी अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारीही त्या ठिकाणी उपस्थित होते। यामध्ये पोलीस निरीक्षक मंजुनाथ नाईक यांची कोणतीही चूक नाही, त्यामुळे त्यांचे निलंबन येत्या सोमवारपर्यंत मागे घ्यावेत, अन्यथा सोमवारी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे। यावेळी भाजपच्या जिल्हा सेक्रेटरी धनश्री सरदेसाई, कर्नाटक रक्षण वेदिकेचे जिल्हा सेक्रेटरी दशरथ बनोसी, भाजपाचे युवा मोर्चा जिल्हा सेक्रेटरी व युवा नेते पंडित ओगले, कर्नाटक रक्षण वेदिकेचे तालुका अध्यक्ष विठ्ठल हिंडलकर, भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष संजय कुबल यांची भाषणे झाली। यावेळी गुंडू तोपिनकट्टी, कर्नाटक रक्षण वेदिकेचे तालुका उपाध्यक्ष भरतेश जोळद, राजेंद्र रायका, नगरसेवक रफिक वारिमनी, कर्नाटक रक्षण वेदिकेचे तालुका संचालक रवी आरेर, शिवसेनेचे किरण पाटील, किशोर हेबाळकर, कर्नाटक रक्षण वेदिकेचे तोपिनकट्टीचे अध्यक्ष सिद्धू कोलकार, तालुका संचालक परशुराम उडी, बाबा देसाई, राजू खातेदार, अनंत सावंत, सुभाष देशपांडे, राहुल आळवणी, संजू गुरव, लोकेश कलबुर्गी, संजय मयेकर, मोहन पाटील, ज्योतिबा देवलतकर, पुट्या हावनूर, शाहू अग्नोजी, अप्पी निडुंबिल, रजत सडेकर, नितीन पाटील, संदीप शेंबले, संभाजी वांद्रे, मारुती सुंडकर तसेच तालुक्यातील विविध संघटनेचे नेते व युवा वर्ग व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी खानापूर पोलीस स्थानकाचे क्राईम PSI चन्नबसव बबली यांनी व त्यांच्या सहकार्यांनी पोलीस बंदोबस्त चोख ठेवला होता। यावेळी बोलताना धनश्री सरदेसाई म्हणाल्या की आमच्या खानापूर तालुक्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी CPI मंजुनाथ नाईक सर यांना काल अचानकपणे तडकाफडकी सस्पेंड करण्यात आलेला आहे आणि काँग्रेसच्या ह्या जुलमी आदेशाचा विरोध करण्यासाठी खानापूर तालुक्यातील समस्त जनता, सर्वसामान्य जनता आज आम्ही इथे एकत्र जमलेलो आहोत। आज आम्ही तहसीलदारांना निवेदन देण्यात येत आहे की लवकरात लवकर ही सस्पेंड ऑर्डर पाठीमागे घ्यावी। अतिशय क्षुल्लक कारण सेशन मध्ये काय घडलं काय नाही याची इन्क्वायरी काल आम्ही कमिशनरना भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं की याची इन्क्वायरी आम्ही CBI कडे दिलेली आहे, म्हणजे अजून त्याची पक्की इन्क्वायरी ही झालेली नाहीये। नक्की सिटी रवी साहेब बोलले की नाही बोलले हेही अजून कन्फर्म झालेलं नाहीये। फक्त आरोपी म्हणून सिटी रवींना इथं खानापूर तालुक्यामध्ये पोलीस स्टेशन मध्ये आणण्यात आलं। त्यांना आणताना एक राज्याचे माजी मंत्री आहेत, एक आताचे ते MLC आहेत, एवढ्या मोठ्या व्यक्तीला एखाद्या सर्वसामान्य आरोपीपेक्षा पण हीन दर्जाची वागणूक दिली आणि तिथं त्यांना आणून डांबण्यात आलं। कायद्याप्रमाणे कोणीही आरोपी असेल तर त्याला त्याच्या तडकाफडकी त्याच्या घरच्यांना, त्याच्या मित्र परिवाराला किंवा त्याचे हितचिंतक कोण असतील त्यांना भेटायचा पूर्णपणे अधिकार आहे। असं असतानाही आमच्या खानापूर तालुक्याचे MLA आणि आमचे काही लोक सिटी रवींना भेटायला गेल्यानंतर त्यांना भेटायला देण्यात आलं नाही। ज्यावेळेला CPI साहेबांनी त्यांना देण्यासाठी परवानगी दिली, ती परवानगी दिली म्हणून त्यांची सस्पेंड ऑर्डर केली, कारण त्या सस्पेंड ऑर्डर मध्ये तसं स्पष्ट लिहिलेलं आहे की तुम्हाला सांगितलेलं असतानाही तुम्ही राजकीय लोकांना भेटायला परवानगी दिला। कायद्याप्रमाणे आपण त्यांना भेटू शकतो। अचानकपणे ते मंड्याचे त्यांना अचानकपणे इथं अरेस्ट केल्यानंतर त्यांचे कुटुंबीय 2-3 तासामध्ये इथं पोहोचणं शक्य नाही। इथले स्थानिक त्यांचे कोण हितचिंतक असतील ते त्यांनी भेटायला जाऊ शकतात, पण त्यांना तसं भेटायला दिलं नाही। पहिला ज्या वेळेला भेटायला दिलं तो आरोप ठेवून आपल्या मंजुनाथ नाईक सरांना यांनी सस्पेंड केलेलं आहे। साफ चुकीचं आहे। अतिशय काँग्रेस सरकार अतिशय मोगलाई चालू आहे, इथं जुलमी राजकारण चालू आहे इथं आणि हे चुकीचं आहे। आणि आम्ही सर्व समस्त खानापूर तालुक्याची जनता गेली 2 वर्ष मंजुनाथ नाईक सरांचा आम्ही कारभार पाहत आहोत। इथं अतिशय कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून इथं त्यांनी काम केलेलं आहे
अशा पोलीस अधिकाऱ्याचा कारण नसताना बळी देण्यात येत आहे या घाणेरड्या राजकारणामध्ये, आणि त्याचा आम्ही निषेध व्यक्त करत आहोत आणि त्यांना न्याय द्यावा लवकरात लवकर याची आम्ही आज इथं मागणी करत आहोत. ಆತ್ಮೀಯರೇ, ಏನಿವತ್ತು ಕರ್ನಾಟಕದ 2ನೇ ರಾಜಧಾನಿ ಬೆಳಗಾವಿ ಅಂತ ಏನು ಅನ್ಕೋತೀವಿ, ಇಲ್ಲಿ ಚಳಿಗಾಲದ ಅಧಿವೇಶನವನ್ನ ಕರ್ನಾಟಕ ಘನ ಸರ್ಕಾರ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಹಮ್ಮಿಕೊಳ್ಳುತ್ತದೆ. ಆ ಅಧಿವೇಶನದಲ್ಲಿ ಚರ್ಚೆ ಆಗಬೇಕಾದಂತ ವಿಷಯ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕದ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಇತ್ತು. ಆದ್ರೆ ಯಾವ ಪಕ್ಷದ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಮಾತಾಡೋದಿಲ್ಲ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಇರ್ಬೋದು, ಬಿಜೆಪಿ ಇರ್ಬೋದು, ಜೆಡಿಎಸ್ ಇರ್ಬೋದು, ಯಾರೇ ಇದ್ರೂ ಕೂಡ ಬಹಳ ಗೌರವಿತವಾಗಿ ಆ ಸಭೆಯನ್ನ ನಡೆಸಬೇಕಾಗಿತ್ತು, ಆ ಅಧಿವೇಶನವನ್ನ ನಡೆಸಬೇಕಾಗಿತ್ತು. ವಿನಾಕಾರಣ ಕಾಲಹರಣ ಮಾಡಿ ಯಾವುದೋ ಒಂದು ತಮ್ಮ ತೆವಳಿಗಾಗಿ ಒಂದು ನಮ್ಮ ತಾಲೂಕಿಗೆ ಒಂದು ಕಪ್ಪು ಚುಕ್ಕಿಯನ್ನ ಹಚ್ಚಿದಂತ ಯಾರೇ ಇರಲಿ ಅವ್ರಿಗೆ ಕಾನೂನಾತ್ಮಕವಾಗಿ ವಿಧಾನಸೌಧದಲ್ಲಿ ಶಿಕ್ಷೆ ಆಗಬೇಕಾಗಿತ್ತು. ಯಾಕಂದ್ರೆ ವಿಧಾನಸೌಧದಲ್ಲಿ ಮಾರ್ಷಲ್ಗಳು ಇರ್ತಾರೆ, ಅಲ್ಲಿ ತಮ್ಮದೇ ಆದಂತ ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥೆ ಇರ್ತದೆ, ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ ಇರ್ತದೆ. ಅಂತದ್ರಲ್ಲಿ CT ರವಿ ಅವ್ರನ್ನ ಖಾನಾಪುರಕ್ಕೆ ತಂದು ಖಾನಾಪುರದಿಂದ ಮತ್ತೊಂದು ಕಡೆ ಒಯ್ದು ಅದು ಏನೋ ಘಟನೆ ನಡೆದಿದೆ, ಅದರ ವೈಫಲ್ಯವನ್ನ ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರ ಮತ್ತು ಪೊಲೀಸ್ ಇಲಾಖೆಯ ಹಿರಿಯ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಅದರ ವೈಫಲ್ಯದ ಜವಾಬ್ದಾರಿನ ಹೊರಬೇಕಾಗಿತ್ತು. ಯಾಕಂದ್ರೆ 3 ಜನ ಹಿರಿಯ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಖಾನಾಪುರಕ್ಕೆ ದೌಡಾಯಿಸಿ CT ರವಿ ಅವ್ರನ್ನ ಬಂಧನ ಮಾಡಿದಾಗ ಯಾವುದೇ ಒಂದು ನೆಪವನ್ನು ಒಡ್ಡಿ ಒಂದು ಬಹಳ ನಿಷ್ಠಾವಂತ ಕಾರ್ಯಕರ್ತ, ಒಬ್ಬ ನಿಷ್ಠಾವಂತ ಅಧಿಕಾರಿ, ಪೊಲೀಸ್ ಇಲಾಖೆಯಲ್ಲಿ ದಕ್ಷತನದಿಂದ ಕೆಲಸ ಮಾಡಿದಂತವರು, ಡ್ರಗ್ ಅಡಿಕ್ಟ್ಗಳನ್ನ ಬಂಧಿಸಿದಂತವರು, ವೈಷಾವಾಟಿಕೆಯನ್ನ ನಡೆಸ್ತಕ್ಕಂಥವ್ರನ್ನ ಮೆಟ್ಟ ಹಾಕಿದಂತವರು, ಗಾಂಜಾ ಮಾಫಿಯಾಯನ್ನ ಬಲಿಗೆಳೆದಂತವರು, ಖಾನಾಪುರದಲ್ಲಿ ಪ್ರತಿಯೊಂದು ಹಬ್ಬಗಳಲ್ಲೂ ಕೂಡ ಬಹಳ ಸುವ್ಯವಸ್ಥಿತವಾಗಿ ಕಾನೂನು ಸುವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನ ಕಾಪಾಡದಂತ ಒಬ್ಬ ನಿಷ್ಠಾವಂತ ಪೊಲೀಸ್ ಅಧಿಕಾರಿ ಆದಂತ ಮಂಜುನಾಥ ಸರ್ ಅವ್ರನ್ನ ಸಸ್ಪೆಂಡ್ ಮಾಡಿದ್ದು ಇದು ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಿನ ಸಮಸ್ತ ಜನತೆಗೆ, ಇಲ್ಲಿ ಬಿಜೆಪಿ ಅವರು ಇರ್ಬೋದು, ಕಾಂಗ್ರೆಸ್ನವ್ರು ಇರ್ಬೋದು, ಜೆಡಿಎಸ್ ನವರು ಇರ್ಬೋದು, ಅಥವಾ ಎಲ್ಲಾ ದಲಿತ ಪರ ಸಂಘಟನೆ ಇರ್ಬೋದು, ರೈತ ಪರ ಸಂಘಟನೆ ಇರ್ಬೋದು, ಕನ್ನಡ ಪರ ಸಂಘಟನೆ ಇರ್ಬೋದು, ಇವ್ರು ಎಲ್ಲರ ಮನಸ್ಸಿಗೆ ನೀವು ನೋವುಂಟನ್ನ ಮಾಡಿದಿರಿ. ಹಾಗಾಗಿ ಈ ಕೂಡಲೇ ನಮ್ಮ IGP ಅವರು ಹಾಗೆ ಗೃಹ ಸಚಿವರಾದಂತ ಜಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ಅವರು ಈ ಕೂಡಲೇ ಬೇಷರತ್ತಾಗಿ ಸೋಮವಾರ ಒಳಗೆ ಅವರನ್ನ ಕರ್ತವ್ಯಕ್ಕೆ ಹಾಜರುಗೊಳಿಸಬೇಕು. ಇಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೆ ಸೋಮವಾರ ದಿನ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ನಾವು ಬೃಹತ್ ಪ್ರತಿಭಟನೆಯನ್ನ ಮಾಡಿ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರದ ವಿರುದ್ಧ ಮತ್ತು ಪೊಲೀಸ್ ಇಲಾಖೆ ವೈಫಲ್ಯದ ವಿರುದ್ಧ ಹೋರಾಟವನ್ನ ಕೈಗೊಳ್ಳಬೇಕಾಗ್ತದೆ ಅಂತೇಳಿ ಈ ಮುಖಾಂತರ ನಾವು ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಹಾಗೂ ಪೊಲೀಸ್ ಇಲಾಖೆಗೆ ಎಚ್ಚರಿಕೆಯನ್ನ ನೀಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. खानापूर शहरचे पोलीस स्टेशनचे PI मंजुनाथ नाईक साहेबांवरती खरोखर त्यांच्यावरती अत्याचार झाला, अन्याय झाला. कारण जर विचार करायला गेलं परिस्थिती, जेव्हा CT रवी साहेबांना खानापूर पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलं त्यावेळेला त्या ठिकाणी फक्त CPI आपले खानापूरचे मंजुनाथ नाईक साहेब नव्हतेच, त्याच्यासोबत त्यांचे वरिष्ठ आणि बेळगाव शहराचे जबाबदारी असलेले कमिशनर, त्यांचे खालचे ACP सर्वजण होते. खरं त्यावेळेला जाणून बुजून एक ठपका ठेवून मंजुनाथ नाईक साहेबांवरती सस्पेन्शन ऑर्डर करण्यात आलं. मी ह्या सरकारचा निषेध करतो. कारण आज 2 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही बघत आहात खानापूर शहरामध्ये सर्वधर्मीय लोक राहतात. सर्वधर्मीय आपले सण मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह साजरा करतात. लॉ अँड ऑर्डर, कायदा व सुव्यवस्थेला त्यांनी कुठल्याही धक्का बसवून दिले नाहीत. तर हे जाणून बुजून त्यांना एक षडयंत्र करून त्या ठिकाणी सस्पेन्शन केलेलं आहे. आज मी एका संघटनेचा पदाधिकारी होतो, मी पक्षाचा एक पदाधिकारी आहे. जर मीही चुकलो तर माझ्यावरती त्यावेळेला त्यांनी केस केले होते मंजुनाथ नाईक साहेबांनी. असं असताना सुद्धा खानापूर शहरातली, खानापूर तालुक्याची सर्व जनता मंजुनाथ नाईक साहेबांसोबत आहे. आज तुम्ही बघत आहात कन्नड संघटना, दलित संघटना, भाजप, MES, युवा संघटना, ही सगळी संघटनेचे पदाधिकारी तहसीलदार साहेबांसोबत आहेत. मुसलमान प्रमुख सुद्धा या ठिकाणी आहेत. तर मी IGP साहेबांना मनापासून विनंती करतो आणि आमची विनंती आहे, शांत रीतीने आम्ही आज निवेदन देत आहात. जर तुम्ही येत्या 4 दिवसामध्ये जर तुम्ही CPI साहेबांना म्हणजे नाईक साहेबांना परत तुम्ही इथं आणला नाही तर त्या ठिकाणी खानापूर तालुक्याचा बंद हा इशारा सर्व संघटनेच्या, सर्व नागरिकांच्या वतीने आम्ही देणार आहे. नमस्ते. ಇವತ್ತು
ಮೊನ್ನೆ ಚಳಿಗಾಲದ ಅಧಿವೇಶನದಲ್ಲಿ ಒಂದು ಘಟನೆ ನಡೀತು. ಆ ಘಟನೆಯ ಅನುಸಾರವಾಗಿ ನಮ್ಮ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷದ ಮುಖಂಡರಾಗಿರುವಂಥ ಸಿ.ಟಿ. ರವಿ ಅವರನ್ನು ಖಾನಾಪುರ ಪೊಲೀಸ್ ಠಾಣೆಗೆ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಬಂದರು. ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಏನು ಕಾನೂನು ಸುವ್ಯವಸ್ಥೆ ಹಾಳಾಗಿದೆ ಅಂಥೇಳಿ ಈ ಖಾನಾಪುರ ಪೊಲೀಸ್ ಠಾಣೆಯ PI ಆಗಿರುವಂಥ ಮಂಜುನಾಥ್ ನಾಯ್ಕ್ ಸಾಹೇಬರನ್ನು ಅಮಾನತ್ನಲ್ಲಿ ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಈ ಒಂದು ಘಟನೆ ನಿಜವಾಗೂ ಕೂಡ ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಿನ ಜನತೆಗೆ ಅತ್ಯಂತ ಖೇದಕರ ವಿಷಯ ಅಂತ ನಾವು ಭಾವಿಸ್ತೀವಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ಅತ್ಯಂತ ನಿಷ್ಠಾವಂತ ಪೊಲೀಸ್ ಅಧಿಕಾರಿಯಾಗಿದ್ದಂಥ ಮಂಜುನಾಥ್ ನಾಯ್ಕ್ ಸಾಹೇಬರನ್ನ ಹರಕೆಯ ಕುರಿ ಮಾಡಿ ಯಾರದೋ ತಪ್ಪಿಗೆ ಯಾರಿಗೋ ಶಿಕ್ಷೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಎತ್ತು ತಪ್ಪು ಮಾಡಿದ್ರೆ ಎಮ್ಮೆಗೆ ಬರೆ ಹಾಕಿದ್ರೆ ಅನ್ನುವಂಗೆ ಯಾರ್ಯಾರೋ ಮಾಡಿರುವಂತ ತಪ್ಪುಗಳನ್ನ ತಂದು ಮಂಜುನಾಥ್ ನಾಯ್ಕ್ ಸಾಹೇಬರನ್ನ ಅಮಾನತ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ಈ ಒಂದು ಅಮಾನತನ್ನ ಹಿಂಪಡಿಬೇಕು, ತಕ್ಷಣವೇ ಅವರನ್ನ ಕರ್ತವ್ಯಕ್ಕೆ ನಿಯೋಜನೆ ಮಾಡಬೇಕು. ಒಬ್ಬ ಒಳ್ಳೆಯ ಅಧಿಕಾರಿಯನ್ನ ನೀವು ಬಲಿಪಶು ಮಾಡಿದ್ದೀರಿ. ಹಾಗಾಗಿ ಸರ್ಕಾರ ಈ ಕೂಡಲೇ ಅವರನ್ನ ಕರ್ತವ್ಯಕ್ಕೆ ಮರು ನಿಯೋಜನೆ ಮಾಡ್ಬೇಕಂತೇಳಿ ಒತ್ತಾಯಿಸಿ ಇವತ್ತು ಹಲವಾರು ಸಂಘಟನೆಗಳ ವತಿಯಿಂದ ಇವತ್ತು ಇಲ್ಲಿ ಹೋರಾಟವನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ವಿ. ಪ್ರತಿಭಟನೆಯ ಮೂಲಕ ನಾವು ತಹಶೀಲ್ದಾರ್ ಅವರ ಮೂಲಕ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರದ ಗೃಹ ಸಚಿವರಾಗಿರುವಂತ ಪರಮೇಶ್ವರ್ ಅವರಿಗೆ ಹಾಗೂ ಬೆಳಗಾವಿ ಉತ್ತರ ವಲಯದ IGP ಅವರಿಗೆ ಕೂಡ ಮನವಿಯನ್ನ ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಈ ಮನವಿ ಸಲ್ಲಿಸುವ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಈ ಸಭೆಯನ್ನು ಉದ್ದೇಶಿಸಿ ಕರ್ನಾಟಕ ರಕ್ಷಣಾ ವೇದಿಕೆಯ ಜಿಲ್ಲಾ ಪ್ರಧಾನ ಕಾರ್ಯದರ್ಶಿಗಳಾಗಿರುವಂತ ದಶರಥ್ ಮನುಷ್ಯ ಅವರು ಮಾತಾಡ್ಬೇಕಂತ ಅವರಲ್ಲಿ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. खानापूर तालुक्यातील विविध संघटनांच्या वतीनं आज खानापूर तहसीलदारांच्या मार्फत गृहमंत्री आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येत आहे. मगापासून बऱ्याच नेते मंडळींनी या ठिकाणी घडलेला सविस्तर वृत्तांत कथन केला. सी.टी. रवी यांची जी घटना घडली ती घटना संपूर्ण लोकांनी टीव्हीवर बघितलेली आहे. आणि हे घडत असताना मग अशी जनरल सेक्रेटरी धनश्रीताईंनी सांगितल्याप्रमाणे एखादा कोणी जर पोलीस स्टेशनमध्ये असेल तर मला वाटतं ते विरोधी पक्षनेते होते, माजी होम मिनिस्टर ते होते, अनेक माजी मंत्री आणि आमदार लोक त्या ठिकाणी होती आणि त्यांना भेटू देण्यात आलं. आणि हे करत असताना मंजुनाथ नाईक हे त्या ठिकाणी CPI होते. मला वाटतं त्यांच्याबरोबर अनेक वरिष्ठ पोलीस मंडळी त्या पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा होती. आणि ती जर घटना बघितलं तर त्या ठिकाणी आज मंजुनाथ नाईक यांना निलंबित करण्यात आलेला आहे. वास्तविक मंजुनाथ नाईक साहेब या ठिकाणी आल्यापासून एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून, एक चांगला पोलीस अधिकारी म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात आहे. तेव्हा ही जी घटना घडलेली आहे ही चुकीची आहे. खानापूर तालुका भारतीय जनता पार्टीचा माजी अध्यक्ष आहे, त्याने मी त्याचा निषेध करतोय आणि लवकरात लवकर हे निलंबन मागे घ्यावं आणि त्यांना परत खानापूर या ठिकाणी रुजू करावं अशी मी या माध्यमातून विनंती करतो.